एखाद्या व्यक्तीला खरंच कावीळ आहे का नाही हे जर बघायचं असेल तर लॅबोरेटरीमध्ये त्यासाठी बिलिरुबिन नावाची टेस्ट करतो, सिरममधून बिलिरुबिन नावाची टेस्ट करतो, ठीक आहे. पण बिलिरुबिनचा लेवल बघून बरेच जण घाबरतात आणि ज्या ठिकाणी घाबरायचं नसतं त्या ठिकाणी घाबरतात आणि घाबरायच्या ठिकाणी बिलकुल घाबरत नाहीत, काळजी घेत नाहीत. तर हे नेमकं कशावरून ठरतं या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार. तुम्ही जर ब्लड टेस्ट केला तर तुमच्याकडे बिलिरुबिनचा कावीळचा जरासा रिपोर्ट आला, त्यामध्ये तुमच्याकडे 2 रिपोर्ट्स आहेत, 2 पेशंटचे रिपोर्ट, आणि हे माझ्याकडे एकाच दिवशी आलेले 2 पेशंट आहेत. जर बघितला तर तुम्ही या ठिकाणी पहा 29 तारखेला आलेले पेशंट आहेत, 3ऱ्या महिन्यामध्ये मार्चमध्ये. दोन्ही पेशंट सेम डेटला आलेले आहेत. पेशंटचं वय वेगवेगळं आहे, एका पेशंटचं वय 7 दिवस आहे आणि एकाचं 27 वर्ष आहे. पण जर या ठिकाणी तुमच्याकडे 2 रिपोर्ट आहेत दोन्ही पेशंटचे, हे फक्त 7 दिवसाचं बाळ आहे आणि हे 27 वर्षाचा पुरुष आहे. तर या ठिकाणी जर बघितला जो 27 वर्षाचा जो पुरुष आहे किंवा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं बिलिरुबिन टोटल 13.6 इतकं आहे टोटल, आणि त्याच मानाने जर 7 दिवसाचं जे बाळ आहे याचं बिलिरुबिन आहे 19.2 इतकंच बिलिरुबिन आहे. म्हणजे थोडक्यात जर बघायचं म्हणलं तर आपल्याला असं लक्षात येईल 13.6 जास्त आहे का 19.2 जास्त आहे, म्हणजे नेमकं धोका कुणाला आहे. तर 90 ते 95% लोकांना असं वाटतं की साधारणपणे जर बघायचं म्हटलं तर हे 19.2 जे हे खूप डेंजर आहे आता यासाठी, आणि 13.6 म्हणजे या मानाने खूप कमी आहे असं म्हणत असेल. तुम्हालाही जर असंच वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, शेवटपर्यंत बघा. तर मी सांगतो की सर्वात जास्त धोका यापेक्षा या व्यक्तीला आहे. ते कसं हे सांगू. आता बिलिरुबिनचा रिपोर्ट, असा रिपोर्ट टेस्ट केल्यानंतर 3 टेस्ट येतात. एक असतं टोटल बिलिरुबिन, एक डायरेक्ट, त्याच्यानंतर येते एक इनडायरेक्ट. हे खूप महत्त्वाचं आहे. बरेच जण फक्त हेच बघतात 13.6 आहे टोटल, इथे 19.2 आहे. टोटल म्हणजे काय असतं, ह्या दोन्हीचं मिळून हे असतं, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टचं मिळून हे टोटल असतं. पण इथंच हे रिपोर्ट वाचण्यामध्ये खरी चूक होती आणि इथंच आपण रिपोर्टला समजू शकत नाही. तर चला रिपोर्टला आपण समजून घेऊया, पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. तर पहा होतंय काय, एकाच दिवशी 2 पेशंट आले होते. आपण सगळ्यात अगोदर समजूया की नॉर्मली बिलिरुबिनमध्ये हे 3 घटक काय असतात हे समजून घेऊया. टोटल जे असतं, टोटल ह्या दोन्हीचं मिळून टोटल होत असतं, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट. पण डायरेक्ट बिलिरुबिन काय असतं, इनडायरेक्ट काय असतं आपण समजूया. डायरेक्ट म्हणजे बिलिरुबिन तयार कसं होतं आपण थोडक्यात समजून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नेमकं हे काय असतं. कावीळ जॉइंडिस काय असतं. आपल्या रक्तामधल्या लाल पेशी म्हणजेच रेड ब्लड सेल्स ज्यावेळेस त्यांचं आयुष्य संपतं, तुटतात किंवा कोणत्याही कारणाने फुटतात, तर ह्याच्यामधून हिमोग्लोबिन नावाचा एक पदार्थ रक्तात बाहेर मिसळला जातो आणि ह्याच्यामधल्या एका घटकापासून बिलिरुबिन नावाचा एक पिवळ्या रंगाचा पदार्थ तयार होतो. म्हणजे जेवढ्या लाल रक्तपेशी तुटतील तेवढं जास्त रक्तामध्ये बिलिरुबिनचा लेवल वाढेल, कावीळ वाढेल. इथपर्यंत समजलं. पण नॉर्मली काय होतं आपल्या शरीरामध्ये पण हे बिलिरुबिन लाल पेशी सतत फुटत असतात, त्याच्यामधून बिलिरुबिन तयार होत असतं आणि आपलं लिव्हर त्याला प्रोसेस करून शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचं काम करत असतं. पण घडतंय काय पहा, साधारणपणे ज्यावेळेस हे हिमोग्लोबिनमधून RBC तुटून बाहेर पडतात आणि त्याच्यामधल्या हिमोग्लोबिनच्या काही एका घटकापासून हे बिलिरुबिन तयार होतं, तर ते बिलिरुबिन तयार होतं इनडायरेक्ट बिलिरुबिन, त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट. आणि हे वॉटर सॉल्युबल नसतं, हे पाण्यात न विरघळणार असतं. हे एक आपल्या रक्तामधल्या अल्बुमिन नावाच्या एका प्रोटीनसोबत चिटकून हे आपल्या रक्तामध्ये फिरत असतं, हे पाण्यात विरघळत नाही. आणि जे पाण्यात विरघळत नाही ते रक्तामध्ये तसंच फिरत असताना त्याला किडनी सेपरेट करून बाहेर टाकून देऊ शकत नाही, लघवीच्याद्वारे बाहेर टाकून देऊ शकत नाही. तर या ठिकाणी ह्या बिलिरुबिनला सर्वात प्रथम काय होतं, अल्बुमिन सोबत चिटकलेलं हे इनडायरेक्ट बिलिरुबिन आपल्या रक्तामध्ये फिरतं, ते हिमोग्लोबिनमध्ये बाहेर पडल्यानंतर त्यापासून तयार होऊन या पद्धतीने इनडायरेक्ट बिलिरुबिन, आणि हेच लिव्हरकडे जातं. आणि लिव्हरकडे गेल्यानंतर हे बिलिरुबिन जे वॉटर इनसॉल्युबल आहे ते लिव्हरमध्ये जातं, त्याच्यावरती प्रक्रिया होतात लिव्हरमध्ये आणि त्याच्यापासून तयार होतं, ह्या इनडायरेक्ट पासून तयार होतं डायरेक्ट बिलिरुबिन, म्हणजेच वॉटर सॉल्युबल बिलिरुबिन तयार होतं, जे पाण्यात विरघळणारं असतं. आता पाण्यात विरघळणारं म्हणजे हे सोपं आहे, किडनीला बाहेर टाकून देण्यासाठी, फिल्टर करून बाहेर टाकण्यासाठी इझी जातं, युरिनमधून बाहेर टाकून दिलं जातं. पण किडनी तो चान्स देतच नाही साधारणपणे. या ठिकाणी जर बघितला तर तुम्हाला असं पाहायला मिळू शकतं की या ठिकाणी इनडायरेक्ट बिलिरुबिन जास्त आहे पण डायरेक्ट कमी आहे, ठीक आहे. पण हे इनडायरेक्टचं बिलिरुबिन ज्यावेळेस डायरेक्टमध्ये रूपांतरित होईल त्यावेळेस ते ब्लडमध्ये येतच नाही, ब्लडमध्ये येऊन ते किडनीला सेपरेट करून टाकण्यासाठी चान्सच देत नाही. म्हणजे आपलं लिव्हर काय करतं, डायरेक्टली ह्या इनडायरेक्ट बिलिरुबिनचं डायरेक्टमध्ये रूपांतर करते आणि पित्ताशय मार्गाद्वारे ते आपल्या आतड्यांकडे देते आणि संडासद्वारे ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकून दिलं जातं. म्हणजे ह्या ठिकाणी डायरेक्ट बिलिरुबिनचा लेवल वाढूच देत नाही आपलं लिव्हर नॉर्मली. पण जर लिव्हरचा कोणता आजार असेल किंवा लिव्हरमध्ये कोणता बिघाड होत असेल, ऑब्स्ट्रक्शन होत असेल, तर त्या ठिकाणी काय घडतं आपण थोडक्यात बघूया. तर पहा,
या ठिकाणी काय झाले, डायरेक्ट बिलिरुबिन हा साधारणपणे किती असायला पाहिजे, टोटल बिलिरुबिनच्या 20%, टोटलच्या 20% पेक्षा कमी असायला पाहिजे डायरेक्ट बिलिरुबिन. ठीक आहे, टोटलच्या म्हणजे साधारणपणे जर बघितलात तर थोडक्यात जर बघायचं म्हणलं तर 20 जर बिलिरुबिन टोटल असेल तर त्या ठिकाणी डायरेक्ट किती असायला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी किती असायला पाहिजे 20%, म्हणजे आपण एक 10च एक साधारणपणे जर बघायचं म्हटलं तर एवढं जास्त ॲडल्टमध्ये जात नाही. ॲडल्टमध्ये जर बघितलात तर 10 जर बिलिरुबिन असेल तर 2 पेक्षा कमी असायला पाहिजे डायरेक्ट बिलिरुबिन टोटलच्या, पण 2 पेक्षा जास्त झाले या ठिकाणी जर बघितलात तर हे 20%पेक्षाही जास्त झाले. 5.45 म्हणजे जवळजवळ अर्ध्याच्या आसपास गेलेलं आहे या ठिकाणी जर बघितला तर, म्हणजे 40-45% आसपास गेलं आहे आणि हे खूप घातक आहे. मग असं होतं कधी तर पहा, जर बिलिरुबिन टोटल च्या डायरेक्ट बिलिरुबिन जर 20%पेक्षा अधिक असेल तर त्या केसेसमध्ये मात्र समजायचं की लिव्हरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. लिव्हर हे डायरेक्ट बिलिरुबिनला प्रोसेस करून बाहेर टाकून देण्यासाठी काहीतरी अडथळा येतोय, म्हणजे आतड्यांकडे जाऊन बाहेर जाऊ शकत नाहीये, म्हणजे संडासद्वारे बाहेर टाकलं जात नाहीये. आलं का लक्षात? तर हा प्रॉब्लेम होते. नेमका हा का होऊ शकतो? मग बरेचसे कारण असू शकतात. कोणते कारण असू शकतात? एक तर लिव्हरकडून आतड्यांकडे नेणारे जे काही ट्यूब्स आहेत, नलिका जे डक्ट, त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा आलाय. पित्ताशयाच्या पिशवीमध्ये काहीतरी खडे झालेले असू शकतात, स्टोन झालेले असू शकतात, किंवा ती नलिका दबलेली असू शकते, काही अडथळा असू शकतो. म्हणजे लिव्हरचा प्रॉब्लेम आहे थोडक्यात. लिव्हर त्याला प्रॉपरली मॅनेज करू शकत नाहीये. पण होतंय काय, लहान बाळांमध्ये जर बघितला तर साधारणपणे जे जन्मलेले बाळ असतात 7-8 दिवसाचे, 5-6 दिवसाचे बाळ, त्यांच्यामध्ये बिलिरुबिन हा वाढतोच, कारण त्यांच्यामध्ये ह्या लाल रक्तपेशी तुटण्याचं जे प्रमाण असतं ते ॲडल्टपेक्षा प्रौढ व्यक्तींपेक्षा जास्त असतं. त्याच्यामुळे इनडायरेक्ट बिलिरुबिन जास्त तयार होत असतं. पण हे जसं जसं डायरेक्टली आपल्या लिव्हरची त्या ठिकाणी क्षमता जास्त असते कशापेक्षा, लहान बाळांपेक्षा. पण लहान बाळांमध्ये लिव्हरची क्षमता हे प्रोसेस करण्याची कमी जरी असली तरी ते काय करतं त्या ठिकाणी, या पद्धतीनं त्याच्या काही प्रमाणामध्ये किडनीजमधून किंवा या पद्धतीनं ते आपल्या बॉडीच्या बाहेर म्हणजे संडासद्वारे वगैरे बाहेर टाकलं जातं. किंवा जर ही वाढतच असेल तर त्यासाठी हॉस्पिटलमध्ये एक वेगळी थेरपी आहे, फोटोथेरपी म्हणलं जाते. एक विशिष्ट प्रकारची लाईट त्याच्यावरती लावली जाते आणि इनडायरेक्टचं डायरेक्ट बिलिरुबिन बनवून ते डायरेक्टली लघवी आणि संडासद्वारे शरीराच्या बाहेर काढून टाकून ती ट्रीटमेंट केली जाते. पण प्रौढ व्यक्तींमध्ये असं होत नाही. प्रौढ व्यक्तींमध्ये हे जे आहे हे डायरेक्ट बिलिरुबिन वाढायला नको आहे. डायरेक्ट बिलिरुबिन जेवढं जास्त तेवढा जास्त लिव्हरचा धोका असतो या ठिकाणी, या असा एक अर्थ असतो. आता या ठिकाणी आपण दुसरी एक केस घेऊ. समजा ॲडल्टमध्ये हे बिलिरुबिन एवढंच आहे, 13.6 आहे, आणि जर डायरेक्ट जर बघितलात बिलिरुबिन टोटलमध्ये 13.6 टोटल आहे आणि डायरेक्ट जर हा 1.2 वगैरे किंवा 2 पेक्षा जर कमी असेल तर समजायचं हे जास्त धोक्याचं नाही. पण सहसा असं होत नाही. ह्याचं कारण काय असू शकतं? समजा डायरेक्ट बिलिरुबिन कमी आहे पण टोटल वाढलं तर याचा अर्थ असू शकतो की लिव्हरचा जास्त प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे हिमोलायटिक ॲनिमिया असू शकतो की आरबीसी तुटण्याचं प्रमाण जास्त आहे, असं कोणतंही कारण असू शकतं. पण जर हा डायरेक्ट बिलिरुबिनचा जर लेवल 3-4 किंवा या पद्धतीनं जर पुढे गेला तर समजायचं ते डायरेक्टली लिव्हरशी किंवा पित्ताशयाच्या पिशवीशी किंवा गाल ब्लॅडरशी रिलेटेड आहे आणि हे धोक्याचं असू शकतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रॉब्लेम समजून घ्यायचा. म्हणजे टोटल बिलिरुबिन 1.2 पेक्षा कमी असायला पाहिजे. 1.2 पेक्षा जर पुढे गेलं तर त्याला काय वेळ आहेच, पण तो घातक आहे का नाही हे कसं समजायचं? जर डायरेक्ट बिलिरुबिन जर टोटलच्या 20% पेक्षा जास्त असेल त्यावेळेस समजायचं ते खूप घातक आहे.